नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HRHRDच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। यापूर्वी आपण GS 1, 2, 3 आणि 4 जे 2019चे मुख्य परीक्षेचे पेपर आहेत राज्यसेवेची त्याबद्दल आपण विस्तृतपणे चर्चा केलेली आहे। तर त्यातलाच हा GS 3 जो आहे HRHRDचा एक पार्ट बाकी होता, तर हा त्यात जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे तो हा GS 3 चा सेकंड पार्ट आहे। तर चला आपण या अगोदर 75 प्रश्न डिस्कस केलेले आहेत। या भागामध्ये आपण 76व्या प्रश्नापासून तर 150व्या प्रश्नापर्यंत चर्चा करूयात। तर ही सिरीज झाल्यानंतर आपण पुन्हा सेम पॅटर्न 2018चा पेपर जे 1, 2, 3, 4 आणि सोबतच लँग्वेजचे पेपर देखील आपण याच्यामध्ये समावेश करणार आहोत। तर चला आपण जास्त वेळ न दवडता लेसनला सुरू करूयात। तर 76वा संबंधित प्रश्न आहे, मुलींना अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश चाचणीच्या तयारीसाठी डॅश डॅश ही योजना मोफत ऑनलाईन स्रोत उपलब्ध करून देते। आता ज्या मुली आहेत तर मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यासाठी त्यांना तर त्यासाठी तयारी करण्यासाठी त्यांना ही एक स्कीम आहे उडान म्हणून। तर ती उडे देश कामणार ती दुसरी स्कीम आहे आणि ही उडान मुलींसाठी दुसरी स्कीम आहे। उडान नावाच्या 2-3 स्कीम आहेत, अशा 3-4 स्कीम आहेत। तर त्या बाकीच्या स्कीम देखील तुम्ही बघून ठेवा। जम्मू काश्मीरसाठी एक स्कीम आहे तिथल्या मुलींसाठी शिक्षणासाठी 11वी 12वीच्या, नंतर ही मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश चाचणीसाठी ही एक उडान आहे आणि ती एक फ्लाईट सर्व्हिस तुम्हाला एक सर्वांना प्रवास करता येईल विमानाने, यासाठी एक उडान स्कीम आहे स्वस्त विमान प्रवासासाठी। तर संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्नाकडे जाऊयात। राष्ट्रीय शिक्षण दिन हा दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो। आता इथं थोडंसं केअरफुली वाचा, शिक्षण दिन म्हटलेलं आहे, शिक्षक दिन नव्हे। तर शिक्षण दिन आहे हा, तर शिक्षण दिन असतो तो 11 नोव्हेंबर या रोजी साजरा केला जातो। आपले रिस्पेक्टेड मौलाना अब्दुल कलाम आझाद जे आहेत तर त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं, त्यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरीच्या निमित्तानं हा राष्ट्रीय शिक्षण दिन आपण 11 नोव्हेंबर रोजी साजरा करतो। आणि राष्ट्रीय शिक्षक दिन जो आहे तर तो असतो 5 सप्टेंबरला। तो सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहे तर त्यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरी निमित्त आपण तो 5 सप्टेंबर साजरा करतो। आणि 11 नोव्हेंबर आहे तर हा मौलाना अब्दुल कलाम आझाद जे आपले शिक्षण मंत्री आहेत पहिले, तर त्यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरी निमित्त आपण हा 11 नोव्हेंबरला साजरा करतो। तर यांची डेट म्हणजे यांचा बर्थ इयर जे आहे तर दोघांचा सेमच आहे, 1888 दोघांचा बर्थ इयर सेम आहे। 5 सप्टेंबर 1888 रोजी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि 11 नोव्हेंबर 1888 रोजी मौलाना अब्दुल कलाम आझाद। तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे। तर पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 78, जनशिक्षण संस्थांची सुरुवात MHRD जे आहे तर हे MHRD चा डॅश डॅश म्हणून केली। तर ही जनशिक्षण संस्था आहे तर याची सुरुवात काय म्हणून झाली होती, तर हे कोळंबीमध्ये तुम्हाला बेसिकमध्ये दिसून येईल, प्रौढ शिक्षण कार्यक्रम अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम म्हणून ह्या जनशिक्षण संस्थांची सुरुवात झाली होती। त्यामुळे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे। तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात। प्रश्न क्रमांक 79, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून शिक्षणाचे कार्य काय आहे। तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून शिक्षणाचे कार्य काय आहे, तर योग्य पर्याय निवडा असं प्रश्न आहे संबंधित। चांगल्या परंपरांचा स्वीकार करणे, तर बघा असे प्रश्न जर आले ना तर ऑड मॅन आउट करायचं, फक्त काही वेगळं काय आहे का किंवा समाजाच्या विरुद्ध काहीतरी असं करण्यास त्या पर्यायामध्ये दिलेला आहे का, तर तो पर्याय फक्त बाजूला काढायचा। तर चांगल्या परंपरांचा स्वीकार करणे असणारच आहे, काही वेगळं नाही याच्यामध्ये। रचनात्मक विधायक कार्य करणे बरोबर आहे। समाज नियंत्रण साधने आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणे, तर वेगळं असं वावगं असं काहीच नाही आहे। समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून शिक्षणाचे सर्वच कार्य इथं होणं गरजेचं आहे किंवा चांगलेच कार्य आहे ते, त्याच्यामुळे सर्व विधाने बरोबर असणं गरजेचं आहे। त्यामुळे 79 आहे पर्याय क्रमांक 4। तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात। तर संबंधित 79 प्रश्न क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्नाकडे जाऊयात। 80वा प्रश्न, समुदाय तंत्रनिकेतन यांच्याकडे डॅश डॅश विकासाची जबाबदारी असते। तर कम्युनिटी पॉलिटेक्निक जे आहे तर कम्युनिटी पॉलिटेक्निक नावाची एक स्कीम आहे बघा ही, तर ह्या एक रुरल आणि सोशल डेव्हलपमेंटसाठी आहे, म्हणजे ग्रामीण विकासासाठी ही स्कीम राबवली जाते। त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे। म्हणजे जे ग्रामीण भागातील जे मुली आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किल, जे शाळाबाह्य मुले आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किल देऊन त्यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते या अंतर्गत। त्याच्यामुळे 80 पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्नाकडे जाऊयात। 81वा प्रश्न, तर 81वा प्रश्न बघूयात। केंद्रीय प्राथमिक शाळेच्या निर्मितीची भूमिका, तर ही सेंट्रल प्रायमरी स्कूल जी आहे तर त्याची निर्मितीमागे भूमिका काय आहे तिची, तर खाली पर्याय दिलेले आहेत। शिक्षकांना अध्यापनाविषयी मार्गदर्शन करणे, सोबतच जवळच्या शाळांचे नेतृत्व स्वीकारणे आणि गुणवत्ता विकास कार्यक्रमाला गती देणे, नवीन सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी करणे। तर ही सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासंबंधित या शाळेची कुठलीही भूमिका नाही आहे। त्याच्यामुळे पर्याय डी जो आहे तो विधान चुकीचा आहे।
बाकी तीनही विधानं बरोबर आहेत. ए बी सी हे बरोबर आहेत. असं पर्याय कुठला आहे तर पर्याय क्रमांक 3मध्ये सांगतोय फक्त ए बी सी हे अचूक आहेत. अचूक म्हणजे काय तर जे बरोबर आहेत, त्याच्यामुळे 81चा आहे पर्याय क्रमांक 3. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 82वा प्रश्न, रुसा. आता बघा, काही जणांच्या कमेंट येत होत्या की प्रश्न रिपीट होतात का, तर तुम्ही या एका पेपरमध्ये जरी बघितलं तर तुम्हाला तोच प्रश्न रिपीट होताना दिसेल. आपण इकॉनॉमिक्समध्ये जरी बघितलं GS4मध्ये ते आंबर बॉक्स, ग्रीन बॉक्स आणि ब्ल्यू बॉक्स, त्याच्याबद्दल 2 प्रश्न एकाच पेपरमध्ये आलेले होते. आता या संबंधित प्रश्नात पेपरमध्ये जरी बघितलं तर रुसाचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये अजून एक समोर प्रश्न येणार आहे रुसाच. म्हणजे एका पेपरमध्ये प्रश्न तोच रिपीट होतोय, तर नक्कीच दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा म्हणजे 18ला प्रश्न आला तर 19ला तो येणारच. तुम्ही ॲनालिसिस जरी करून बघितलं आणि आपण बघणारच आहोत समोर, तर भरपूर सारे प्रश्न असे रिपीट होताना दिसून येतात तुम्हाला. तर नक्कीच याचा तुम्हाला येणाऱ्या काळात मेनसाठी किंवा प्रिलिमसाठी देखील याचा फायदा होणारच आहे. त्यामुळे बघत आपण रुसा. आता याचं फुल फॉर्म जरी माहीत असलं तरी आपण याचा उद्देश सांगू शकतो किंवा कशा संबंधित आहे ते सांगू शकतो. तर रुसा काय आहे तर रुसा, तर याचा फुल फॉर्म असा आहे की राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. उच्चतर शिक्षा आहे म्हणजेच काय तर ते हायर एज्युकेशनसाठी आहे. तर मग हायर एज्युकेशन कुठे आहे, पर्याय क्रमांक सीमध्ये आहे. प्राथमिक नको, माध्यमिक नको आणि व्यावसायिकचा काही संबंधच नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन 2 इथं करेक्ट असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे 82चा आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. एक प्रकारे हायर एज्युकेशनसाठी फंडिंग करणारी एक एजन्सी आहे. तर ही त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 83वा प्रश्न, यशपाल समिती 1993 रोजी जी आलेली यशपाल समिती, या त्या समितीच्या अहवालाचं शीर्षक काय होते, त्यांचे टायटल काय होतं. तर ऑप्शन आहेत विकासासाठी अध्ययन, ई लर्निंग, तणावमुक्त अध्ययन आणि तणावयुक्त अध्ययन. तर अशा वेळेस काय करायचं की आता मला हा समजा प्रश्न माहितीच नाही आहे किंवा एवढं डिटेल सगळ्यांना माहीत असणं म्हणजे अशक्य आहे, थोडंसं अवघड आहे. तर जे सिमिलर ऑप्शन वाटतात ना, तर तणावमुक्त अध्ययन आणि तणावयुक्त अध्ययन, तर सिमिलर ऑप्शन जे 2 असतील तर त्यांच्यातलाच ऑप्शन असण्याचा जास्त चान्सेस असतात. 90% हे चान्सेस या जे सिमिलर साऊंड करतात, सारखे वाचल्यानंतर सारखेच वाटतात आपल्याला, तर त्यापैकी एक ऑप्शन इथं बरोबर असण्याचे चान्सेस भरपूर जास्त असतात. तर ह्या 3 आणि 4 पैकी आपल्याला निवडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं तर तणावमुक्त अध्ययन आणि तणावयुक्त अध्ययन. तुम्ही मराठीत कन्फ्यूज होत असाल तर इंग्लिशमध्ये बघू शकता, लर्निंग विदाउट बर्डन आणि लर्निंग विथ बर्डन. आता विथ बर्डन आपलं तर उद्दिष्ट असं आहे की बर्डन नसलं पाहिजे शिकताना, त्याच्यामुळे हे थोडंसं विरुद्ध ठरतं आहे, चुकीचं ठरतं आहे. त्याच्यामुळे लर्निंग विदाउट बर्डन ही तिथं योग्य ठरतो. त्यामुळे 83चा पर्याय क्रमांक 3 देखील इथं योग्य आहे. बघा, आपल्याला माहीत नसताना देखील आपण एक बेसिक लॉजिक किंवा एक कॉमन सेन्स वापरून बरोबर उत्तरापर्यंत नक्कीच जाऊ शकता. असेच प्रश्न तुम्हाला भरपूर सारे प्रश्न दिसतील, 20-25 प्रश्न तरी तुम्हाला असे दिसतील की तुम्ही न वाचता इथे तुम्ही म्हणजे या अगोदर वाचले नसताना तुम्ही ते कॉमन सेन्स लावून एक तुम्ही ते सोडू शकता. तर त्यामुळे 83चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 84वा प्रश्न, अक्षम्य विद्यार्थ्यांसाठी, अक्षम्य म्हणजेच कोणते, डिसेबल चिल्ड्रन जे स्पेशली एबल्ड आहेत, तर ते अक्षम्य विद्यार्थ्यांसाठीच्या एकात्मिक शिक्षणाला मध्यवर्ती स्थान डॅश डॅशमुळे प्राप्त झाले. म्हणजे द इंटिग्रेटेड एज्युकेशन फॉर डिसेबल चिल्ड्रन हॅज ऑक्युपाईड सेंटर स्टेज. द डिसेबल चिल्ड्रनसाठी एक म्हणजे एक प्रकारे कोणी त्यांना एक महत्त्वाचं स्थान दिले आहे डिसेबल चिल्ड्रनच्या एज्युकेशनसाठी. तर 84चा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. समान संधी, हक्क संरक्षण व संपूर्ण सहभाग कायदा. एक प्रकारे सर्वांना एक पार्टिशन करून घेणे एकामध्ये. इक्वल अपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईट अँड फुल पार्टिसिपेशन ॲक्ट 1995. तर त्याच्यामुळे 84चा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. अजूनही एक थोडीशी चाइल्डिश वाटेल किंवा एक थोडासा तुम्हाला वेगळं वाटेल, पण अशा वेळेस समजा तुम्हाला येत नसेल, एखादा प्रश्नाचं उत्तर येत नसेल, तर जो डिटेलमध्ये दिलेला असतो थोडासा, आता बघा हा किती डिटेलमध्ये दिलेला आहे, समान संधी, हक्क संरक्षण व संपूर्ण सहभाग कायदा. बाकीचे बघा, समावेशित शिक्षण कायदा, शिक्षणाचा अधिकार 2009, माहितीचा अधिकार 2010, आणि हा थोडासा बघा थोडासा म्हणजे खूप जास्त डिटेलमध्ये दिलेला आहे यांनी आहे, आणि खूप मोठं लांबलचक नाव असताना त्या ऑप्शनमध्ये टाकलेलं आहे. तर अशा वेळेस तुम्ही आपल्याला काय करायचं आहे, 4 ऑप्शनमध्ये एक बरोबर ऑप्शन काढायचं. म्हणजेच काय तर एक प्रकारे तुम्हाला हे 4 दिलेले आहेत, वरचं प्रश्न जरी नसेल दिलेला तर तुम्हाला या 4 पैकी एक वेगळं कोणतं आहे ते काढायचं आहे, फक्त एवढं लक्षात ठेवणं. तर हा त्याच्यातून म्हणजे जो लांबलचक ऑप्शन आहे किंवा थोडं डिटेलमध्ये दिलेला आहे जो पर्याय, तर तो जास्त चान्सेस असण्याचे बरोबर असतात. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 85, राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान. बघा, आपण मागच्या स्लाईडमध्येच बघितलं आपण राष्ट्रीय रुसाबद्दल. तर हे बघा, तुम्ही हा प्रश्न जरी वाचला असता उच्च शिक्षा अभियान, तरी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑटोमॅटिकली येणार होतं.
त्यामुळं काय करायचं, तर तुम्ही आता समजा 76 ते आपण किती प्रश्न बघतोय, 100 प्रश्नापर्यंत जाणार आहोत. तर तुम्ही एकदा काय करायचं, फास्टमध्ये समजा 76 प्रश्न आहे, तर 76मध्ये तुम्ही क्वेश्चन पेपरवर टिक करून घेणार. समजा हा एक प्रश्न एक पर्याय बरोबर आहे त्याचा, तर 78चा म्हणजे पेपरवर टिक करत चाला. लगेच तुम्ही गोल करत नका बसू त्या आन्सर कीमध्ये, आन्सर शीटमध्ये तुमच्या. कारण अशा वेळी काय होतं, तुम्ही 76 प्रश्न समजा तुम्ही तिथं गोल केला असता, रुसाबद्दलचा प्रश्न होता तो, आणि तुम्हाला नंतर समजलं असतं अरे आपलं उत्तर तर चूक आहे, इथं प्रश्नामध्ये दिलेलं आहे उच्च शिक्षाबद्दल. तर अशा वेळी तुम्ही तिथं करेक्ट करू शकत नाही. पण तुम्ही समजा क्वेश्चन पेपरवर टिक केलेलं आहे फक्त, आणि शेवटी सर्व राऊंड तुम्ही एकाच वेळी करणार आहात, गोळे भरणार आहात, त्यावेळेस तुम्ही नक्कीच असे काही करेक्शन तुम्ही तिथं करू शकता. कारण मेन्समध्ये तुमचा एक मार्क महत्त्वाचा आहे. एक मार्कवरून तुमची DC किंवा तहसीलदारसारख्या पोस्ट तुम्ही मिस करू शकता. तर बघूयात, राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान रुसा जो आहे तर कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत सुरू झाली. आता हा रुसा जो आहे तो 2013 रोजी सुरू झाला होता. तर 2013 म्हटल्यानंतर 12 पंचवार्षिक योजनेत तो सुरू झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 त्यामुळे तो इथं योग्य ठरतो. 85चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 86वा प्रश्न. राममूर्ती समितीने स्त्री शिक्षणविषयक जागृती निर्माण करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या साधनाचे महत्त्व स्पष्ट केले. आता बघा इथं थोडंसं असं प्रश्न असं स्वतःहून सांगतो की उत्तर कोणतं असणार आहे माझं. त्यामुळे प्रश्नाला थोडंसं आपण जास्त फोकस देऊन वाचणं गरजेचं आहे. राममूर्ती समितीने, याला सोडून द्या, राममूर्ती समितीने स्त्री शिक्षणविषयक जागृती निर्माण करण्यासाठी काय करायचं आहे, तर स्त्री शिक्षणाविषयी जागृती निर्माण करायची आहे. तर त्यासाठी कोणते साधन महत्त्वाचे आहे असं सांगितलं त्यांनी. तर पुस्तके, आता आपल्याला माहिती आहे किती लोक पुस्तक वाचतात, आणि म्हणजे सामान्य लोक किती पुस्तक वाचतात, आणि त्याच्यामुळे किती एक शिक्षणाविषयी जागृती निर्माण होऊ शकते. किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे हे एक असू शकतं पर्याय. हे थोडंसं इलिमिनेट करणं अवघड आहे. तर भौतिक साधने हे थोडंसं अवघड आहे अजून. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भौतिक साधने देखील नाही, पण इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे, कारण आता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा जसा वापर वाढलेला आहे, पण हा वापर खूप अलीकडच्या काळातला आहे. तर राममूर्ती समिती असेल तर ही काही काळापूर्वीच असेल. म्हणजे कधी रिपोर्ट विचारताना तुम्हाला थोडासा जुनाच रिपोर्ट विचारला जातो. समजा 19 पेपर आहे तर 13-14मध्ये समिती आली असेल, कधी तर 2000च्या काळामध्ये समिती आलेली असती. तर अशा वेळी त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाचा साधनाचा वापर देखील नव्हता. तर जनसंपर्क माध्यमे या संबंधित प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आहे. जनसंपर्क माध्यमातून म्हणजे पब्लिक रिलेटेड टूल जे आहेत तर त्यामधून नक्कीच स्त्री शिक्षणविषयक जागृती निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते असं राममूर्ती समितीने दिलेलं होतं. त्याच्यामुळे 86चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 87वा प्रश्न. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत, तर बघा, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पुढीलपैकी कोणत्या योजना राबवण्यात येतात. मुलींची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षक व विस्तार अधिकारी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देणे. दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता देणे, म्हणजे मुली शाळेत याव्यात त्यासाठी त्यांना तुमची उपस्थिती जशी आहे त्याच्यानुसार भत्ता दिला जातो. काहीतरी 3 रुपये दिले जातात प्रत्येक डेसाठी. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात प्राथमिक शाळेतील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सुविधा, मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवणे. प्राथमिक शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहाची सोय करणे. तर खालीलपैकी वरीलपैकी कुठल्या स्कीम ज्या आहेत त्या महिला सक्षमीकरणासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबविल्या गेलेल्या आहेत. तर इथं 4ही पर्याय वाचले आपण, तर कोणत्याच पर्यायामध्ये असं काही वेगळं वाटत नाही, सगळे चांगलेच वाटतात. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. ABCD सर्वच इथं योग्य आहे. 87चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 88वा प्रश्न. सर्वांसाठी शिक्षण या चळवळी अंतर्गत शासन कोणते उपक्रम राबवत आहे. तर शासन कोणते उपक्रम राबवत आहे, तर मी मागं सांगितल्याप्रमाणे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की कोणताही पेपर सोडवताना तुम्ही MCQ कसा सोडवायचा, किंवा एखादा प्रश्न माहीत नसताना देखील तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कसं काढू शकता. तर त्यामध्ये काही शब्द सांगितले तुम्ही, जसे फक्त, सर्व किंवा कधीच नाही. तर इथं बघा, सर्व 3ही पर्यायामध्ये फक्त हे कधीच शक्य नाही की फक्त काही थोडक्या स्कीम या सर्वांगीण शिक्षणासाठी किंवा त्या चळवळीसाठी संबंधित असतील. त्याच्यामध्ये हर एक स्कीम ही कुठल्या ना कुठल्या अँगलनं त्यासोबत जोडलेली असू शकते. त्याच्यामुळे फक्त हे थोडंसं चुकीचं ठरतं. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं सर्व शिक्षा अभियान, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम व शिक्षण हमी योजना इथं योग्य पर्याय आहे. 88चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 89. शिक्षणाचा हक्क डॅशशी संबंधित आहे. शिक्षणाचा हक्क कशा संबंधित आहे, तर सर्वांना शिक्षण नाही आहे. तर 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण. तर C पर्याय इथं योग्य आहे. तर पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरतो. 89चा आहे पर्याय क्रमांक 3. तर इथं बघा, बाकीच्या पर्यायामध्ये जर बघितलं सर्व मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण, तर मुलींना असं स्पेशल का सांगताय तुम्ही, तर
असं नाही आहे. ते 6 ते 14 वयोगटातील जेवढे मुलं मुली असतील, इथं जरी मुलांना वाटलं असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन बघू शकता त्याचं. तर चिल्ड्रन शब्द आहे, तर चिल्ड्रनमध्ये मुलं देखील येतात, बॉईज अँड गर्ल्स दोन्ही पण इथं इन्क्लूड होतात. त्याच्यामुळे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण एवढीच तरतूद आहे शिक्षणाचा हक्क अधिनियमामध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी इथं योग्य ऑप्शन सी याचा, तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरतो. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. अनौपचारिक शिक्षणाचे जाळे म्हणजे, तर अनौपचारिक शिक्षणाचे जाळे म्हणजे कोणते? अनौपचारिक शिक्षण म्हणजे कोणते? नॉन फॉर्मल, म्हणजे जिथं रेग्युलर अशा आपण जसे शाळेमध्ये जाऊ शकतो किंवा मुलं समोर बसले आहेत, शिक्षक शिकवत आहेत, ते एक प्रकारे असं फॉर्मल एज्युकेशन नाही आहे ते, किंवा आपण जे समाजामध्ये शिकतो तर ते नॉन फॉर्मल एज्युकेशन आहे एक प्रकारचं. तर बघा, मुक्त विद्यापीठ, मुक्त शाळा, पत्राद्वारे अभ्यासक्रम हे देखील असू शकते त्यात. पण मला थोडी मुक्त विद्यापीठामध्ये डाऊट होता, पण त्यांनी पर्यायामध्ये बरोबर दिलं आहे ते मुक्त विद्यापीठामध्ये, कारण रेग्युलर एक्झाम देखील होतात, तर त्यांनी इथं बरोबर दिलेलं आहे. टी व्ही, रेडिओ, ग्रंथालय, मासिके याद्वारे आपण जे शिक्षण घेतो ते सुद्धा नॉन फॉर्मल एज्युकेशनमध्ये येतं. नंतर टी व्ही, रेडिओ, ग्रंथालय, मासिके याद्वारे जे शिकतो आपण ते देखील या अंतर्गत येतं. कृषी कामगारांसाठी विशेष कार्यक्रम, कामगार शिक्षण, यात्रा, उत्सव, सामाजिक कल्याणकारी उपक्रम याच्यातून जे शिकतो आपण ते देखील अनौपचारिक शिक्षणच आहे. विशेष संस्था जसे युवक मंडळ, केंद्रीय महिला कल्याणकारी परिषद इत्यादी पर्याय दिलेले आहेत, आणि ह्याच्यातील कोणते अनौपचारिक शिक्षणाचं काम करत आहे. तर त्याच्यामुळे 90चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. सर्व हे काम करतात अनौपचारिक शिक्षणामध्ये. नॉन फॉर्मल एज्युकेशन म्हणजेच काय, तर असे रेग्युलर एक्झाम होणं किंवा आपले रोज लेक्चर होणं, तर अशा घटना तिथं होत नसतात. जे आपण समाजामधून शिकतो किंवा जे बघून शिकतो. आता बघा, इथं कृषी कामगारांसाठी विशेष कार्यक्रम, एखादा कार्यक्रम राबवला जातो एखाद्या NGOकडून, त्यामध्ये शेतकऱ्यांना थोडंसं जागृत केलं जातं, शिकवलं जातं काही. तर असं शिक्षण जे आहे ते अनौपचारिक शिक्षण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं 90चा योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 91वा प्रश्न. शिक्षणातील वंचित घटकांमध्ये डॅश डॅश यांचा समावेश होतो. तर शिक्षणातील वंचित घटक कोण आहे? तर जे शिक्षणापासून दूर राहिलेलं आहे, अंडर प्रिव्हिलेज आहे. तर अल्पसंख्याक मुले नक्कीच आहेत. अल्पसंख्याक, शारीरिक अपंग मुले हे पण बरोबर आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील मुले, कित्येक मुले अजून देखील शाळेत जात नाहीत. स्थलांतरितांची मुले हे देखील बरोबर आहे. तर सर्वच पर्याय इथं बरोबर आहेत. सर्वच हे शिक्षणापासून वंचित आहेत. तर त्याच्यामुळं सर्व पर्याय इथं योग्य असणं गरजेचं आहे. तर असा पर्याय आहे 4, ABCD सर्व. त्याच्यामुळे 91चा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. अध्यापनाच्या तंत्रविज्ञानानुसार अध्यापनाच्या क्रमगत 3 पायऱ्या कोणत्या? अध्यापनाच्या 3 क्रमगत पायऱ्या कोणत्या? तर हे कोणतं? टीचिंग ॲज पर टेक्नॉलॉजी ऑफ टीचिंग, स्टेप्स ऑफ टीचिंग. तर काय असणार याच्यात? प्रारंभिक वर्तन, नंतर काय अध्यापन, अध्ययन कार्यक्रम आणि अंतिम वर्तन. तुम्ही एक सेन्स जरी लावला तर इनिशियल बिहेवियर, नंतर टीचिंग लर्निंग प्रोसेस आणि फायनल बिहेवियर. तर हे इथं पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो. 92चा आहे पर्याय क्रमांक 3. आता इथं बाकीचे ऑप्शन तुम्ही बघू शकता, कारण नन ऑफ 1 2 3 तर शक्यच नाही. यापैकी एक असणार आहे. इनिशियल बिहेवियर, फायनल बिहेवियर, नंतर टीचिंग लर्निंग हे थोडंसं चुकीचं होतं, कारण इनिशियल सुरुवातीला पाहिजे, फायनल शेवट पाहिजे. तर असा पर्याय क्रमांक फक्त आपल्याला 3 मिळतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. राष्ट्रीय रोजगार क्षमता वृद्धी अभियान म्हणजे नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट मिशन, म्हणजे रोजगाराची एक त्यांची क्षमता किंवा एक ॲबिलिटी वाढवणं, तर ते आहे NEEM. तर त्याची स्थापना कधी झाली होती? तर याची स्थापना झाली होती 2017 रोजी. त्यावेळी तो करंट अफेअर्सचा प्रश्न असेल हा, कारण 19वा पर्याय म्हणजे 17मध्ये झालेली तुम्हाला एक चालू घडामोडीच म्हणता येईल त्याला. तर 93चा संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 94. व्यावसायिक उत्कृष्टतेवर परिणाम करणारे घटक. आता एलिमेंट्स अफेक्टिंग प्रोफेशनल एक्सलन्स. तर मानवी संपत्तीची गुणवत्ता, व्यावसायिक क्षमता, व्यावसायिक प्रशिक्षण आणि एकूण लोकसंख्या. तर एकूण लोकसंख्येचा काय संबंध नाही त्यासोबत व्यावसायिक उत्कृष्टतेवर किंवा एक्सलन्सवर इफेक्ट करणारी. तर अशा प्रकारे आपण एलिमिनेट करत गेलो तर ABC म्हणजे D चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतो. 94चा आहे पर्याय क्रमांक 2. बाकीचे मानवी संपत्तीची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस, म्हणजे ह्युमन तुमचं किती त्याला किती क्वालिटी आहे त्याच्याकडे. नंतर व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे प्रोफेशनल ट्रेनिंग किती आहे त्या युवकाकडे किंवा व्यक्तीकडे. नंतर व्यावसायिक क्षमता किती आहे, तर नक्कीच याचा या व्यावसायिक उत्कृष्टतेवर परिणाम होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दिली जाते? आता टेक्निकल आणि प्रोफेशनल एज्युकेशनसाठी ही स्कॉलरशिप दिली जाते, पण इथं तसा काही पर्याय दिसत नाही आहे आणि संबंधित प्रश्न त्यामुळे देखील कॅन्सल झालेला आहे. इथं 95वा प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे.
पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 96वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय, आता बरोबर आहे विचारलेले त्यांनी, भारतीय राज्यघटनेचे धार्मिक, भाषिक आणि वांशिक या 3 प्रकारच्या अल्पसंख्याकांची व्याख्या दिली आहे. तर हे महत्त्वाचे आहे खूप. तर ही अशी काही व्याख्या दिलेली नाही आहे, डिफाईन केलेलीच नाही कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं काही. अल्पसंख्याकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना 1991 करण्यात आली होती. नंतर अल्पसंख्याकांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी भारत सरकारने 2005 9 सदस्यांच्या सच्चर समितीची नेमणूक केली होती आणि यापैकी एकही नाही. तर आपल्याला विचारलेले बरोबर विधाने कुठले आहेत? तर यापैकी एकही विधान हे बरोबर नाही आहे इथं. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 इथं आपल्याला योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 97. तर 96चा आहे पर्याय क्रमांक 4. तर 97. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत? तर नाहीतकडे लक्ष ठेवा थोडंसं. प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई संघटनेने म्हणजे सार्क जे आहे, साऊथ एशिया असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, तर सार्कची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी झाली. सार्कची सचिवालयाची स्थापना काठमांडू येथे 17 जानेवारी 1980 रोजी झाली. तर इथं थोडंसं लक्ष देण्यासारखं आहे बघा. ही 17 जानेवारी इथं खूप मायन्यूट चेंजेस केलेले आहेत त्यांनी. इथं 16 जानेवारी आहे ती, 16 जानेवारी, आणि हा 1987 आहे तर ते 86 केला. म्हणजे हा 7 जो आहे तर हा 6च्या जागेवर टाकला आणि हा 6 इथं 7च्या जागेवर टाकलेला आहे त्यांनी. 16 जानेवारी 1987 हवं होतं पण त्यांनी 17 जानेवारी 1986 केलेलं आहे. इथं आपल्याला त्यांनी थोडंसं चुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे विधान चुकीचं आहे. आणि सार्कचा उद्देश दक्षिण आशियातील लोकांचे कल्याण करणे आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. अमजद हुसेन बी सियाल हे सार्कचे वर्तमान, म्हणजे त्यावेळी तो संबंधित महासचिव होते, ते सेक्रेटरी होते, जनरल सेक्रेटरी. तर संबंधित प्रश्नाचा बरोबर नाही हे विचारले त्यांनी. तर बरोबर नाही हे पर्याय आहे, कारण याची स्थापना 16 जानेवारी 1987 रोजी झाली होती. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. तर याचं आपण थोडंसं डिटेल बघूयात अजून. तर हे सध्याचे यांचे जनरल सेक्रेटरी आहेत, HE इसाला रुवान विराकुन. तर मे बी तुम्हाला येणाऱ्या म्हणजे आता 21चा पेपर जो आहे मेन्समध्ये त्यामध्ये देखील असा ऑप्शन येऊ शकतो एखादा, किंवा जनरल सेक्रेटरी कोण आहेत सध्या सार्कचे. तर हे इसाला रुवान विराकुम हे श्रीलंकेचे आहेत. 1 मार्च 2020 रोजी त्यांची नियुक्ती झालेली आहे तिथं. तर त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक इथं 2 योग्य उत्तर आहे, कारण याची स्थापना 16 जानेवारी 1987 रोजी झालेली आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 98. खालीलपैकी कोणता बालकांचे फक्त घटनात्मक हक्क आहेत? फक्त घटनात्मक. वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद राज्य करेल आहे असं. वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील बालकास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत नजीकच्या परिसरातील शाळेत मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचे हक्क. 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात, खाणीत किंवा इतर कोणत्याही धोकादायक कामाच्या ठिकाणी कामावर ठेवता येणार नाही हे देखील आहे. आणि पर्याय क्रमांक 1 मधला देखील आहे. फक्त हा बी जो आहे तो नाही आहे, जवळच्या नजीकच्या परिसरातील शाळेत मोफत आणि सक्तीचे शिक्षण नाही आहे. तर ए आणि सी बरोबर आहेत. तर असा पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळतो आपल्याला ए आणि सी. त्यामुळं 98चा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 99वा प्रश्न. जोड्या लावा. मानवी हक्क आणि राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट्स पॉलिसी जे आहेत त्यांच्या जोड्या लावल्या विचारल्यात. तर संबंधित प्रश्नाचं मी डायरेक्टली उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहेत. इथं जास्त काही नाही आहे, तुम्हाला कलम किंवा ते अनुच्छेद आर्टिकल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर काम करण्याचा अधिकार जो आहे तो अनुच्छेद 41 मध्ये दिलेला आहे. समान कामासाठी समान वेतन 39 मध्ये दिलेला आहे. नंतर किमान राहणीमानाचा अधिकार मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते आहे अनुच्छेद 47 मध्ये. आणि उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग तर हा आहे 43A मध्ये. हा महत्त्वाचा आहे खूप. प्रिलिम्सला देखील हा 2 वेळा विचारलेला आहे राज्यसेवेच्यात. तर उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग 43A अंतर्गत. त्याच्यामुळं 99चा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 100वा प्रश्न. मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा हे देखील खूप महत्त्वाचे आहेत. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स याच्यावरती 3-4 प्रश्न तर हमखास विचारले जातात. आता आपण समोर बघणार आहोत की खूप सारे प्रश्न याच्यावर UDHRवर विचारलेले आहेत. तर 30 राईट्स आहेत ते. तर 30 राईट्स तुमचे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर राष्ट्रीयतेचा मी डायरेक्ट ऑप्शन सांगतो इथं, तुम्हाला जास्त कन्फ्यूज होऊ शकतं अजून. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. याचे देखील तुम्हाला 1 पासून तर 30 पर्यंत सगळे कलम पाठ असणं गरजेचं आहे. तर हे पाठ करताना तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता की आपले इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे काही कलम आणि त्यासोबत काही त्याचे कलम कन्फ्युजन होऊ शकतात. तर खूप सारे असे समजा 23-24 जे आहे बालकांसंबंधित आहे किंवा विश्रांतीचं आहे,
तर ते थोडंसं तुम्ही रिलेट करत चला आणि तुम्हाला दोन्ही लक्षात राहण्यास फायदेशीर ठरतील. तर इथं संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. राष्ट्रीयतेचा अधिकार जो आहे नॅशनॅलिटीचा, तर तिथं अनुच्छेद 15 मध्ये सांगितलेला आहे. संपत्तीचा अधिकार जो आहे तो 17 मध्ये सांगितलेला आहे संपत्तीचा अधिकार. नंतर काम करण्याचा अधिकार राईट टू वर्क जो आहे तर तो सांगितलेला आहे 23 मध्ये. आणि विश्रांतीचा अधिकार जो आहे तो 24 मध्ये. म्हणजे तिकडे कोणता आहे तो चाइल्ड लेबरच्या अगेन्स्ट आहे. आता म्हणजे त्यांना चाइल्ड लेबरच्या अगेन्स्ट म्हणजे काय, तर चाइल्डला थोडासा आपण विश्रांती देण्याचा प्रयत्न करूयात. तर त्यानुसार आपण इकडे लक्षात ठेवू शकतो. विश्रांतीचा अधिकार देतो 24 मध्ये आहे. 17 मध्ये इथं संपत्तीचा अधिकार आहे. नंतर 15 मध्ये राष्ट्रीयतेचा नॅशनॅलिटीचा अधिकार आहे आणि 23 मध्ये काम करण्याचा. आणि आपल्याकडे 23 कोणता आहे तर ते फोर्स लेबरचा आहे. तर ते लेबरमुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता काम करण्याचा अधिकार. तर संबंधित 100व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. मानवी विकास निर्देशांक 2018च्या अहवालाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर मानवी विकास निर्देशांक 2018चा जो आहे तर ती आयुर्मान, शिक्षण आणि उत्पन्न यांची समग्र आकडेवारी आहे. 2018च्या मानवी विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक 130वा आहे. नंतर नेदरलँड, सिंगापूर, स्वीडन, हाँगकाँग, आइसलँड यांची क्रमवारीत आघाडी आहे. नायजर, द सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, साऊथ सुदान आणि अशी काही कंट्रीचे नावं दिले आहेत, बुरुंडी वगैरे, यांची मानवी विकास निर्देशांकात सर्वात कमी गुण आहेत. आणि योग्य विधाने कोणती आहेत विचारलेले त्यांनी. तर हे नेदरलँडचा हा ऑप्शन चुकीचा आहे. असे पर्याय थोडंसं म्हणजे इलिमिनेट करणं अवघड आहे, कारण हे कंट्री बऱ्यापैकी पहिल्या लिस्टमध्येच असतात, चांगले काम करणारी किंवा आघाडीवरचे राज्य आहेत, देश आहेत. तरी हा सी ऑप्शन चुकीचा आहे. तर सी इलिमिनेट केला आपण तर वरीलपैकी सर्व म्हणजेच काय ए, बी, डी पर्याय मिळतो आपल्याला. पर्याय क्रमांक 101चा आहे पर्याय क्रमांक 2. तर याच्यामध्ये आघाडीवरील देश जे आहेत तिथे मी ह्याच्यामध्ये दिलेले आहेत बघा बॉक्समध्ये. तर हे नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि जर्मनी जे आहेत हे एक लिडिंग कंट्रीज आहेत ह्या मानवी विकास निर्देशांकामध्ये. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता मानवी विकास निर्देशांक जो आहे तर 2018चा आहे. तर येणाऱ्या काळात तुम्हाला 2019 किंवा 2020चा विचारला जाऊ शकतो. त्यानुसार तुम्ही ते आपापल्या परीनं ॲडजस्ट करत चला. तर हा त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे याच्याकडं हे एवढं जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नका करू. जो नवीन इंडेक्स येणार आहे तर त्याच्यावर थोडंसं फोकस करत चाला, किंवा त्याच्यामध्ये इंडियाची रँक देखील बदल आणि हे लिडिंग कंट्री आहेत ते देखील बदलतील, किंवा सर्वात शेवटचे कंट्री आहेत ते देखील बदलतील. एक फक्त सॅम्पल म्हणून की येणाऱ्या काळात परीक्षेसाठी आपल्याला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर, ते थोडंसं एक आढावा येतो याच्यातून. तर पुढचा प्रश्न बघूयात. 102वा प्रश्न. योग्य कथने ओळखा. आफ्रिकन एकता संघटना. तर ही आफ्रिकन ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी जी आहे तर ती संघटनेची स्थापना 25 मे 1963 रोजी अदिस अबाबा, इथिओपियाची राजधानी आहे तर येथे झाली, अदिस अबाबा येथे. नंतर डर्बन शिखर परिषद 2002मध्ये आफ्रिकन युनियनचा प्रारंभ झाला. डर्बन शिखर परिषद आहे 2002ची, तर तिथं ती मीटिंग झाली आणि त्यातूनच ही आफ्रिकन युनियन एकता संघटना आहे तर त्याची स्थापना प्रारंभ झालेला आहे. आणि आफ्रिकन युनियनच्या राष्ट्रप्रमुखांची ही पहिली सभा म्हणून जाहीर करण्यात आली त्यावेळी. आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिषद, द कोर्ट ऑफ जस्टिस हे आफ्रिकन युनियनचे अंग आहेत. आणि काय विचारलं आपल्या त्यांनी, योग्य कथने ओळखा. 102चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं, त्यामुळे योग्य आहे. सर्वचे सर्व पर्याय इथं योग्य आहेत. स्थापना झाली 25 मे 1963 रोजी अदिस अबाबा, इथिओपिया येथे. नंतर डर्बन शिखर परिषद 2002ची आहे तर ही पहिलीच त्यांची परिषद होती असं त्यांनी मानलेलं आहे. आणि ही आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिषद म्हणजे इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल काउन्सिल आणि कोर्ट ऑफ जस्टिस हे आफ्रिकन युनियनचे अंग आहेत, ऑर्गन आहेत. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 103वा प्रश्न. आफ्रिकी एकता संघटनाच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी खालील कोणते एक उद्दिष्ट नाही. त्यावरच्या संघटनेसंबंधित प्रश्न आहे. आफ्रिकी एकता संघटनेच्या आफ्रिकी देशामधील वसाहतवाद समाप्त करणे हे आहे त्याचं उद्दिष्ट. कोलोनियलिझम त्याला समाप्त करणे. आफ्रिकी देशामध्ये ऐक्य आणि अखंडतेला प्रोत्साहन देणे आहे हे पण आहे. आफ्रिकी देशांची आर्थिक, बौद्धिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये सहयोग देणे हे पण आहे. आणि मध्य आफ्रिकी संयुक्त बाजार स्थापित करणे हे थोडंसं जास्त होतं आहे, एक्झॅगरेट होतं आहे. तर त्यामुळे 103चा आहे पर्याय क्रमांक 4 हा मध्य आफ्रिकी संयुक्त बाजार स्थापित करणे हे त्याचं उद्दिष्ट नाही आहे. 103चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 104वा प्रश्न. अयोग्य कथने ओळखा. अयोग्य आहे, लक्षात ठेवा हे. तर संयुक्त राष्ट्राच्या महासभेद्वारे नागरी आणि राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार 16 डिसेंबर 1966 रोजी स्वीकारला गेला. नागरी आणि राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय कराराचे मृत्यूदंड रद्द करण्याचे ध्येय महासभेने डिसेंबर 1991मध्ये स्वीकारले. तर हे थोडंसं डेटमध्ये कन्फ्युजन आहे इथं. 1991 नाही, डिसेंबरमध्ये नाही, ते जुलैमध्ये आहे.
त्यानंतर नागरी आणि राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करारामध्ये जगण्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य आणि कायद्यासमोर समानता यांचा समावेश होता. तर अयोग्य कथने आहेत. बी अयोग्य आहे, जे बी असणारा पर्याय हवा आहे आपल्याला. याच्यामध्ये बी नाही, याच्यामध्ये पण बी नाही आहे. ए, बी आणि फक्त बी. तर हा बरोबर आहे. नागरी आणि राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार 16 डिसेंबर 1966 रोजी स्वीकारला गेला. तर 104चा आहे पर्याय क्रमांक 2, फक्त बी. 104चा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. तर याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे इथं. तर ते 15 डिसेंबर 1989ला तो पास झाला होता जनरल असेंब्लीकडून आणि फोर्समध्ये आला तो 11 जुलै 1991 रोजी. तर इथं त्यांनी डिसेंबरमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो विधान चुकीचा आहे. तर बघा डेटकर थोडंसं लक्षात ठेवत चला. मागची डेट पण आपण ती सार्कची स्थापना जी होती तर त्याच्यामध्ये पण त्यांनी कन्फ्युजन केलं होतं, 16 जानेवारीचं 17 जानेवारी. तर इथं देखील त्यांनी महिन्यांचा फरक दिलेला आहे, फक्त डिसेंबर 1991चा ते जुलैच्या जागेवर डिसेंबर दिलेलं आहे. तर एवढं थोडंसं वाचताना तुम्ही मायन्यूट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे 104चं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 105. ओपेक ऑर्गनायझेशन फॉर पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, जे पेट्रोल जे आहे ते पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांची जी संघटना आहे, तर त्याचे 5 संस्थापक देश, फाउंडिंग मेंबर कोणते आहेत? ते आहेत सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, इराण, इराक आणि कुवेत. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, इराक, इराण आणि कुवेत. महत्त्वाचं आहे, हे विचारलं जातं, खूप वेळा रिपीट झालेला आहे हा प्रश्न. तर याबद्दल अजून आपण ओपेकबद्दल माहिती बघितली तर ही काय, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज इज अन इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. 13 कंट्री त्याच्यामध्ये सध्या, आणि 14 सप्टेंबर 1960ला त्याची स्थापना झालेली आहे बगदादमध्ये. आणि त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. आता याचं एक विशेष म्हणजे व्हिएन्ना ऑस्ट्रिया जो आहे तर त्याचं तिथं हेडक्वार्टर आहे, पण ऑस्ट्रियाच ह्या ओपेकचा मेंबर नाही आहे, तरी देखील हे ऑस्ट्रियामध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. आणि बगदादमध्ये त्याची स्थापना झालेली आहे. बगदाद हे इराकमध्ये आहे. 14 सप्टेंबर 1960ला त्याची स्थापना झाली आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक तर ओपेकचा आहे पर्याय क्रमांक इथं 1 योग्य आहे. सौदी अरेबिया, व्हेनेझुएला, इराण, इराक आणि कुवेत. 106वा प्रश्न बघू. अजेंडा 21 हा UPSCला देखील प्रश्न आलेला आहे. आय थिंक 17 की 18ला आलेला आहे प्रिलिम्सला. तर अजेंडा 21ची योग्य व्याख्या लक्षणे कोणती? तर अजेंडा 21 हा कशा संबंधित आहे? तर 21व्या शतकातील जागतिक पर्यावरणाच्या संधारणाचा कृती आराखडा. 21व्या शतकामधील जे इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होते, ग्लोबल इन्व्हायरमेंटल, तर त्यासाठी कन्झर्वेशनसाठी हा एक अजेंडा आहे एक प्रकारे. तर त्याच्यामुळे 106चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 107. व्यापक प्रादेशिक आर्थिक भागीदारी हा शब्दप्रयोग म्हणजे काय? रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप. याच्यामुळे तुम्हाला थोडंसं डिटेल इथं क्लिअर होऊन जाईल. RCEP खूप वेळा न्यूजमध्ये पण होतं, आपण RCEPमध्ये पार्टिसिपेशन केलं नाही, आपण बाहेर पडलो RCEPमधून. तर RCEP जो आहे तर ते हा शब्दप्रयोग देशांच्या गटाच्या घडामोडी संदर्भात नेहमीच बातम्यांमध्ये असतो. तर तो आशियान संबंधित आहे, म्हणजे पूर्णतः आशियान नाही आहे RCEPमध्ये. त्याच्यामध्ये इंडिया, चायना, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, नंतर जपान आणि सोबतच साऊथ कोरिया. आशियानसोबत 6 देश आहेत असे. या 16 देशांचं मिळून हे RCEP बनणार होतं, पण RCEPमधून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न म्हणजे जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे आपण आता पार्ट नसणार आहोत RCEPचा. तर त्याच्यामुळे 107चा आहे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 आशियान. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 108वा प्रश्न. संयुक्त राष्ट्र जागतिक मृत्यूदर अहवाल. संयुक्त राष्ट्र जागतिक मृत्यूदर अहवाल 2017 बाबत खालील विधाने विचारात घ्या. तर 2015मधील निवडक शिशु मृत्यू दराच्या म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे त्या निर्देशांकाच्या आधारे हा इंडेक्स जाहीर केलेला आहे, अहवाल जाहीर केलेला आहे. जगात सर्वाधिक शिशु मृत्यूदर हा सोमालियाचा आहे. जगात शिशु मृत्यूदर 33 आहे होता. भारताचा शिशु मृत्यूदर 38 आहे. हा सोमालियाचा नाही, हा चुकीचा आहे. त्याच्यामुळे बरोबर विचारलं आहे त्यांनी. हे चुकीचं आहे म्हणजे हे नको आहे, हे पण नको आहे. बी आणि सी आणि बी फक्त. तर 108चा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. म्हणजेच जगाचा शिशु मृत्यूदर आहे इन्फंट मॉर्टॅलिटी 33 आहे आणि भारताचा 38 आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 109. युनिसेफबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? युनिसेफबाबत चुकीचे विधान विचारलेले त्यांनी. त्याचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे युनिसेफचे. त्यास 1965 साली शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. 1996 पासून त्यांचे कार्यक्रम हे बाल हक्क परिषद 1989 द्वारा मार्गदर्शित केले जातात. बाल हक्क परिषदेने पालकांद्वारे बालकांचे शारीरिक शोषण करण्यास मनाई केली आहे. तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे 109 बद्दल? तर ते आहे
पर्याय क्रमांक 1 मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे, हे विधान चुकीचं आहे. तर याची आपण अजून थोडीशी डिटेल माहिती बघूयात युनिसेफबद्दल. त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते न्यूयॉर्कमध्ये आहे, युनायटेड स्टेट्स न्यूयॉर्कमध्ये. तर ही डिटेल माहिती 11 डिसेंबर 1946 रोजी त्याची स्थापना झालेली आहे. आणि त्याचे सबसिडियरीज म्हणजे त्याचे अंग कोणते आहे तर युनिसेफ ऑस्ट्रेलिया, चिली, आयर्लंड, आपलं युनिसेफ इंडिया देखील त्याचा पार्ट आहे. तर अशी त्याची थोडीशी बेसिक माहिती आहे. तर युनिसेफचं मुख्यालय हे न्यूयॉर्कला आहे, USA मध्ये, जिनिव्हामध्ये नाही आहे ते. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 110वा प्रश्न. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेने म्हणजे युनेक्टॅड संबंधित खालील विधाने विचारात घ्या. ती एक स्थायी आंतरशासकीय संस्था असून तिची स्थापना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेद्वारे 1964 करण्यात आली, युनेक्टॅडची. नंतर ती संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेचा तसेच जागतिक व्यापार संघटनेचा हिस्सा आहे, हे चुकीचं आहे. तर तिचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. 2017मध्ये संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद आणि व्हिएतनाम शासनाचे कर्ज आणि विकास आर्थिक धोरणासंबंधित सामंजस्य करार झालेला आहे. तर विचारलं काय त्यांनी आपल्याला, बरोबर विधाने कोणती आहेत विचारलेली. आपल्याला माहिती बी विधान चुकीचं आहे. तर बी इलिमिनेट करत चला. बी इलिमिनेट. तर पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतो. 110चा आहे पर्याय क्रमांक 2. बाकीचे विधान माहीत नसेल तर तुम्ही एक विधान जे कन्फर्म माहिती आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही जरी गेलात तरी तुम्हाला इथं तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत जाऊ शकता. 110चा आहे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. म्हणजेच काय तर ए आणि डी विधाने फक्त योग्य आहेत. तिचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे नाही आहे, ते न्यूयॉर्क येथे आहे. तर आपण तिची थोडीशी डिटेल माहिती बघूयात अजून. तर हेडक्वार्टर त्याचं जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे. मी न्यूयॉर्कमध्ये म्हटलं होतं त्याचं. तर जिनिव्हामध्ये जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. 30 डिसेंबर 1964ला त्याची स्थापना झालेली आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. आणि हे जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे हेडक्वार्टर 30 डिसेंबर 1964ला त्याची स्थापना झालेली आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 111मध्ये जाऊयात. जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र म्हणजे कोणता, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. मागे सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर खूप प्रश्न येतात सारखे UDHRवर, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. काय तर डिक्लेरेशन कन्सिस्ट 30 आर्टिकल्स. हो नक्कीच त्याच्यामध्ये 30 आर्टिकल आहेत. आर्टिकल्स 1st and 2nd कंटेन्स इकॉनॉमिक अँड सोशल कल्चरल राईट्स. नाही, हे चुकीचं आहे. 1 आणि 2मध्ये हे सर्वांसाठी अधिकार आहेत. सर्वच अधिकार, जगण्याचा एक अधिकार आणि एक भेदभावाविरुद्धचा आय थिंक तो. तर हे 2 अधिकार 1 आणि 2मध्ये आहेत. नंतर आर्टिकल हे इकॉनॉमिक, सोशल आणि कल्चरल जे आहेत 3 ते 21 हे जे आहेत हे राजकीय अधिकार आहेत. आणि 3 ते 22पर्यंत हे राजकीय अधिकार आहेत. आणि 23 ते 28पर्यंत जे आहेत ते इकॉनॉमिक, सोशल आणि कल्चरल राईट्स आहेत. आणि 29-30 जे आहेत तर ते आपले राईट्स आणि त्याच्यावर काही मर्यादा, रेस्ट्रिक्शन्स आहेत, एक प्रकारे आपल्या ड्युटी आहेत त्या सांगितलेल्या आहेत. तर बी विधान चुकीचं आहे. ए विधान बरोबर आहे, बी चुकीचं आहे. आर्टिकल 3 to 21 कंटेन्स सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स. तर हे बरोबर आहे, सिव्हिल अँड पॉलिटिकल्स बरोबर आहे ते. तर म्हणजे ए आणि सी बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला कोणता मिळतो मग, पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतो. 111चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्राच्या कोणत्या अनुच्छेदात कुणालाही मनमानी पद्धतीने अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार केले जाणार नाही असे म्हटलेले आहे. तोच पुन्हा UDHR मधलाच राईट आहे, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जे आहेत 30पैकी. त्यातलाच हा अनुच्छेद 9 जो आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कुणालाही मनमानी पद्धतीने अटक करता येणार नाही किंवा स्थानबद्ध, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करता येणार नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 112चा 1 योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 113वा प्रश्न. जागतिक मानवी हक्क घोषणापत्राच्या अनुच्छेद 11मध्ये बघा, हा 4था प्रश्न आहे UDHR बद्दलच. तर अनुच्छेद 11मध्ये कोणती आधारभूत तत्त्वे स्पष्ट केलेली आहेत? निष्पापाचे अनुमान, संरक्षण करण्याचा अधिकार आणि सार्वजनिक सुनावणीचा अधिकार. हे 3 अधिकार जे आहेत तर ते अनुच्छेद 11मध्ये दिलेले आहेत त्यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. ABC. 113चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 114वा प्रश्न. पुढीलपैकी कोणता पर्यायांचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणजे MD जे आहेत ते मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये होतो? आत्यंतिक गरिबी आणि भूक यांचे निर्मूलन करणे, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे, विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे आणि बालमृत्यूदर कमी करणे, आणि HIV, एड्स, मलेरिया इतर आजारांशी सामना करणे. तर सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामुळं 114चा आहे पर्याय क्रमांक 1. ABCDE. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 115वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय न्यायालयासंबंधी खालील विधाने विचारात घ्या.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख 6 शाखांपैकी केवळ हीच एकमेव शाखा न्यूयॉर्क स्थित नाही. बरोबर आहे. हिचं हेडक्वार्टर हे हेगला आहे, नेदरलँड येथे. तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे आहे, तर हे एकमेव असे 6 शाखा आहेत ज्या युनायटेड नेशन्सच्या. तर ते 6पैकी असं एकच आहे, तर त्याचं हेडक्वार्टर हे न्यूयॉर्कच्या बाहेर आहे. तर हे बरोबर आहे. ते 15 न्यायाधीशांचे मिळून बनलेले असून ज्यांची निवड ही केवळ सुरक्षा समितीद्वारे 9 वर्षाच्या कालावधीसाठी होते. तर हे केवळकडं थोडंसं लक्षात ठेवा. केवळ सुरक्षा समिती नसते तिथे जनरल असेंब्ली देखील असते. तर त्याच्यामुळं बी विधान चुकीचं आहे. ते आपले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडतात. केवळ राज्यांना या न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. केवळ राज्यांना म्हणजे कोणता? आपण असं पर्सनली जाऊ शकत नाही तिथं केस करण्यासाठी. तर राज्यांना म्हणजे प्रत्येक देश तिथं हे करू शकतो. आपली कुलभूषण जाधव जे आहेत तर त्यांची केस देखील भारताकडून ती इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये दिली होती. कुलभूषण जाधव स्वतः गेले नव्हते. असं स्वतःला किंवा कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला तिथं डायरेक्टली जाता येत नाही. फक्त राज्यांच्या केस तिथं, राज्यांच्या म्हणजे तिथं देशांच्या केस लढल्या जातात. भारत, पाकिस्तान, चायना असे केस तिथं लढल्या जातात. त्याच्यामुळे डी विधान देखील बरोबर आहे. तर आपल्याला काय विचारलं बरोबर विधान आहे, तर ए आणि डी बरोबर आहेत. बी चुकीचं आहे. बी इलिमिनेट करा. बी इलिमिनेट. तर फक्त ए सी डी हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. 115चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तर संबंधित 115चा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. 116 प्रश्न बघूयात. युरोपियन युनियनबाबत प्रश्न आहे. युरोपियन युनियनबाबत खालील विधाने विचारात घ्या. तो एक राजकीय आणि आर्थिक संघ आहे. त्याची औपचारिक स्थापना मॅस्ट्रिक्ट कराराद्वारे 1992ला झाली. आय थिंक याची हा करार मॅस्ट्रिक्ट करार. 2007 साली ऑस्ट्रिया आणि स्वीडन युरोपियन युनियनचे सभासद झाले. हे चुकीचं आहे. याच्या अगोदरच झाले. ते 95-96च्या दरम्यान ते युरोपियन युनियनचे सभासद झालेले आहेत. 2012 साली युरोपियन युनियनचे शांतता नोबेल पारितोषिक प्राप्त केले. हे देखील बरोबर आहे. तर कोणते विधाने बरोबर आहेत असे विचारलेले आहे त्यांनी. तर सी विधान चुकीचं आहे. सी इलिमिनेट करा. सी इलिमिनेट करा. सी इलिमिनेट करा. ए बी डी इथं योग्य आहे. 116चा आहे पर्याय क्रमांक 3. 116चा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 117वा प्रश्न. पुढीलपैकी कोणता जाहीरनामा लोकशाही, विकास, मानवी अधिकारांची प्रतिष्ठा आणि मूलभूत स्वातंत्र्य यांच्यातील दुवे प्रस्थापित होण्याचा मैलाचा दगड ठरलेला आहे? तर एक प्रकारे काय, व्हिच डिक्लेरेशन वॉज लँडमार्क डिक्लेरेशन? तर लिंक बिटवीन डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आणि माणसांचे राईट, ह्युमन राईट्स. तर याच्यामध्ये यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे व्हिएन्ना डिक्लेरेशन. 1993मधला जो व्हिएन्ना डिक्लेरेशन जो आहे तर तो महत्त्वाचा दुवा ठरलेला आहे लोकशाही आणि मानवांचे मूलभूत अधिकार यांच्यामधला. तर 117चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. योग्य कथने ओळखा. भारताचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचा म्हणजे काय तर नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन NHRC जे आहे त्याबद्दल प्रश्न आहे. तर भारताचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तर अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश असतो. बरोबर आहे. 4 राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष अनुसूचित जाती, जमाती, महिला आणि अल्पसंख्याक यांचे अध्यक्ष जे आहेत याचे पदसिद्ध सदस्य असतात. बरोबर आहे. ते पण अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक भारताचा राष्ट्रपती करतो. बरोबर आहे. आणि या NHRCचा अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीबाबत शिफारस समिती म्हणजे कोण अध्यक्ष असावा किंवा कोण सदस्य असावं यांची शिफारस ज्या समितीद्वारे केली जाते तर त्या समितीचा अध्यक्ष हा भारताचा राष्ट्रपती असतो. तर हे चुकीचं आहे. तर प्राईम मिनिस्टर तिथं त्याचा अध्यक्ष असतो. प्रधानमंत्री असतात आपले पंतप्रधान ते त्या समितीचे अध्यक्ष असतात. डी विधान चुकीचं आहे. विचारलं काय तर योग्य कथने ओळखा विचारलं आहे. आपण मग त्याच्यामुळे डी इलिमिनेट करूयात. डी इलिमिनेट ए बी आणि ए बी सी. तर वरील 3ही विधाने बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. 118चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 119. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्याबाबत तर त्याच NHRCबद्दलच प्रश्न आहे. तर त्याच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? राज्य शासनास पूर्वसूचना देऊन कैद्यांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तुरुंगांना आणि जेथे अटक करून ठेवले आहे अशा ठिकाणांना भेटी देणे, न्यायालयात मानवी हक्कांच्या उल्लंघनाविषयी प्रलंबित असलेल्या प्रकरणात आयोग संबंधित न्यायालयाच्या संमतीशिवाय हस्तक्षेप करू शकते. थोडंसं एक्स्ट्रा होतं, हे थोडंसं चुकीचं ठरतं इथं. दहशतवादी कृत्याव्यतिरिक्त मानवी हक्कांना बाधक ठरणाऱ्या घटनांचे समीक्षण करणे व त्यासंबंधी उपाय सुचविणे. तर हे देखील विधान आहे. तर हे देखील बरोबर असावं आय थिंक. आणि हे पण बरोबर असावं का इथं कन्फर्म सांगता येत नाही कारण आयोगानं देखील हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. याचं उत्तर दिलेलं नाही आहे. 119वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पण माझ्या मतानुसार ए आणि सी असा पर्याय असणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक मे बी हा योग्य ठरला असता. पण आयोगानं प्रश्नच कॅन्सल केलेला आहे हा. 120वा प्रश्न बघूयात.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेच्यानुसार खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाविषयी उद्दिष्टांपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा टिकविणे, राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्व संबंधाचा विकास करणे, आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यामध्ये मानवी अधिकारांविषयी आदर वाढवण्यामध्ये सहकार्य करणे आणि मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव टाळणे. तर लष्करी सराव टाळणे असा कुठलाही त्याच्यात उद्दिष्ट ठरलेला नाही आहे. त्याच्यामुळे 120चा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतो. 120चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 121 एज केअर इंडिया, ACI एज केअर इंडिया जे आहे, तर एज केअर म्हणजेच काय तर एक वृद्ध लोकांसाठी हा काहीतरी NGO वगैरे असणार आहे, ऑर्गनायझेशन असणार आहे. तर एज केअर इंडिया वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1980 विथ द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द हेल्पिंग अँड सर्विंग डॅश डॅश बाय प्रोव्हाइडिंग इन्स्टिट्यूशनल सर्व्हिस. म्हणजे कोणत्या लोकांसाठी स्थापना केलेली आहे. तर ह्याला तुम्ही आता माहिती नाही आहे, समजा मी वाचलेलाच नाही याच्या अगोदर प्रश्न. तर एज केअर इंडिया म्हणजेच काय तर वृद्ध लोकांसाठी असणार आहे. तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुली यांच्यासाठी शक्यच नाही. हे 5-6 पेक्षा कमी वयाची मुले हे पण शक्य नाही आहे. तर प्रश्न आहे आता 50 किंवा 65 वर्षावरील वृद्ध. आता कितीतरी असे लोक असतील की ते 65 वर्ष होण्याच्या अगोदरच, म्हणजे म्हातारे व्यक्ती असतील, वृद्ध व्यक्ती, तर ते 65 वर्ष होण्या अगोदरच जातील, म्हणजे एक्सपायर होतील. आणि याच्यामध्ये म्हणजे संदेश मिळणार नाही एज केअर इंडियाचा त्यांना फायदा घेण्यासाठी. तर त्यामुळं हा थोडंसं लॉजिक लावलं जातं. आपल्याला 50 वर्ष वयावरील वृद्ध पुरुष व महिला यांना एज केअर इंडियाचा फायदा घेता येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. तर एज केअर इंडियाचे तुम्हाला याच्यामध्ये अजून प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, याची स्थापना आता पुढच्या मे बी प्रश्नामध्ये किंवा वर्षी विचारली जाऊ शकते की एज केअर इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली. 1980, 90, 2000 किंवा 2010. तर 1980 रोजी त्याची स्थापना झालेली आहे. तर असं थोडंसं तुम्ही डिटेलमध्ये थोडंसं बघून ठेवणं गरजेचं आहे. एज केअर इंडिया काय आहे मग. तर हे झालं एक सॅम्पल झालं फक्त, की बाकी असे प्रश्न विचारले तरी त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल तुम्ही विकिपीडिया करणं किंवा अजून थोडंसं त्यांच्या अबाउट असमध्ये जाऊन चेक करणं गरजेचं आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 122वा प्रश्न. वयस्क व्यक्तींची स्थिती सुधारण्यासाठी शासनाने खालीलपैकी कोणत्या योजना सुरू केलेल्या आहेत. तर वयस्क व्यक्तींची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र शासनाची आरोग्य योजना हे नाही आहे, ते सर्वांसाठीच आहे. ती इंदिरा गांधी राष्ट्रीय वयस्क निवृत्तीवेतन योजना आणि वयस्क आरोग्य देखभालीसाठी कार्यक्रम, हे वयस्क शब्दवाल्या ज्या स्कीम आहेत त्या वयस्क व्यक्तींसाठी सुरू केलेल्या आहेत, म्हणजे B आणि D. तर असा पर्याय आपल्याला 4मध्ये मिळतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं 122चा योग्य आहे. 122चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 123. 123वा प्रश्न बघूयात. बधिरांसाठी अखिल भारतीय क्रीडा परिषदेची स्थापना कोणत्या साली झाली. म्हणजे जे डीप लोक आहेत बधिर, तर ऑल इंडिया स्पोर्ट्स काउन्सिल ऑफ द डीप ती स्थापना झालेली AISCD. तर ती झाली ती 1965मध्ये. 123चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. भारतीय घटनेच्या 330 कलमाखाली अनुसूचित जाती आणि जमातींसाठी कोणत्या ग्रहात राजकीय आरक्षण दिलेले आहे. आता या चर्चेमध्ये देखील होतं. तर 330मध्ये लोकसभेमध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे. SC ST साठी 330 म्हणजे पर्याय लोकसभा बरोबर आहे. 124चा म्हणजे A बघा कुठं आहे, तर 4मध्ये A सांगतोय. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. ते विधानसभेमध्ये जे आहे तर 332 अंतर्गत त्यांना तिथं आरक्षण दिलेलं आहे. कलम 332नुसार विधानसभेमध्ये दिलेलं आहे. म्हणजे प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो आता पुढच्या वेळी. भारतीय घटनेच्या 332 कलमाखाली अनुसूचित जाती जमातीसाठी कोणत्या ग्रहात राजकीय आरक्षण दिलेले आहे, तर ते आहे विधानसभेमध्ये. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे, म्हणजे 4 पर्याय क्रमांक इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 125वा प्रश्न. खालीलपैकी कोणते लाभ कामगार राज्य विमा कायदा 1984 खाली मिळतात. तर कामगार राज्य विमा जो इन्शुरन्स आहे त्याच्याखाली सर्वच लाभ मिळतात. आजारपण लाभ, मातृत्व लाभ, अक्षमता लाभ, अवलंबित्व लाभ, कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांपैकी वैद्यकीय लाभ आणि अंत्यसंस्कार लाभ. तर वरीलपैकी सर्वच. 125चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 126वा प्रश्न. दिव्यांगाकरता PWD दिव्यांगाकरता काही सरकारी उपाय आणि त्यांचे उद्देश. राष्ट्रीय प्रन्यास पुनर्वसन परिषद. आता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं वाचलं तर तुम्हाला कळून जाईल की समजा हा प्रश्न मी वाचलेला नाही किंवा मला माहिती नाही याबद्दल. तर ही बघा, अपंग वित्त व विकास महामंडळ. वित्त म्हणजे काय, पैसे संबंधित आहे. तर अपंगाच्या आर्थिक विकासासाठी, त्याच्यामुळे तुम्ही थोडेसे इथं लावू शकता. तर याच्यामधून असे तुम्ही जर एक जरी लावलं तरी तुम्हाला 2 ऑप्शन इथे एलिमिनेट होतील तुमचे. संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे. त्यानुसार तुम्ही बघू शकता. याचं जो आहे म्हणजे राष्ट्रीय प्रन्यास जो आहे नॅशनल ट्रस्ट, तर नॅशनल ट्रस्ट जगातील अक्षम्य व्यक्तींना सशक्त करणे त्यासाठी काम करते आणि अधिकार देणे.
नंतर पुनर्वसन परिषद जी आहे तर ती करते पुनर्वसन करते, त्यांचे नावातच आहे पुनर्वसन. नंतर जे आहे ही फंडिंगची झाली. सर्वोच्च स्तरावरील राष्ट्रीय संस्था कोणती आहे तर ते अक्षम्य लोकसंख्येच्या बहुआयामी समस्यावर काम करते. त्यामुळे 126चा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 127. खालील विधानांपैकी कोणते विधान हे योग्य आहे? यांत्रिक पर्यावरणामध्ये यंत्रांचा विकास व परिणामस्वरूप औद्योगिक प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. बरोबर आहे. असमाधानकारक यांत्रिक पर्यावरण, औद्योगिक थकवा, कंटाळवाणेपणा, वैफल्य व अपघात अशा प्रश्नांना जन्माला घालते. हे देखील बरोबर आहे. 127चा त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. 127चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 128. शारीरिक अवयवांना आवश्यक ती शक्ती प्रदान करण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करावी लागते. या क्रियेलाच काय म्हणतात तर ते वैद्यकीय पुनर्वसन, मेडिकल रिहॅबिलिटेशन. अफेक्टेड म्हणजे काही दुखापत झाली तर ती त्यांना आपण एक स्ट्रेंथन करण्यासाठी काहीतरी मेडिकल रिहॅबिलिटेशन, थोडंसं तुम्ही इथं सेन्स लावू शकता. 128चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 129. हेल्पेज इंडिया. बघा मागच प्रश्न आला त्याचा. तर ती हेल्पेज इंडियाची 1980ला स्थापना झाली. हेल्पेज इंडिया तर ती कोणत्या प्रकारची संस्था आहे तर ती कोणती? व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. 129चा आहे पर्याय क्रमांक 4. स्वयंसेवी संस्था आहे ती, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे हेल्पेज इंडिया. तर पुढील प्रश्न बघूयात. 130वा प्रश्न. खालीलपैकी कशाकरता 1999मध्ये उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली होती? तर ती आली होती आपत्ती व्यवस्थापनासंबंधी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 इथे योग्य मिळतो. 130चा आहे पर्याय क्रमांक 2. इथं काय झालं होतं 1990 जे आहे तर ते 1990s डिकेड जे आहे हे दशक तर युनायटेड नेशनकडून हे आपत्ती व्यवस्थापन दशक म्हणून साजरं केलं होतं. आणि त्यानुसार सर्वच राष्ट्रांना, सदस्य राष्ट्रांना त्यांनी असं सांगितलं होतं की आपापल्या राज्यांमध्ये इथं देशामध्ये तुम्ही एक अशी ही असली पाहिजे की व्यवस्था असली पाहिजे आपत्ती व्यवस्थापनासंबंधित. तर त्यामुळे ही 1999मध्ये उच्चाधिकार समिती आणि जे सी पंत हे अध्यक्ष होते. जे सी पंत 1999मध्ये याची स्थापना झाली होती. त्यावेळेस ओडिसाचा फ्लड देखील आला होता त्यावेळी. तर 130चा संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 131. खालीलपैकी कामगार कल्याणाची ध्येय कोणती? कामगार कल्याणाची ध्येय. कामगारांना अधिक चांगले जीवन व आरोग्य पुरविणे, कामगारांना आनंदी व समाधानी बनविणे, औद्योगिक थकण्यापासून कामगारांची सुटका करणे, कामगारांची बौद्धिक, सांस्कृतिक व जीवनाच्या भौतिक परिस्थितीत सुधारणा करणे. तर हे प्रश्न जर वाचला तर असं काय वेगळं दिसते? याच्यात काहीच नाही. सर्वच कामगारांना असणं गरजेचं आहे त्यांची ध्येय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 131चा 3 इथे योग्य मिळत आहे. सर्वच विधाने बरोबर आहेत. 131चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 132. मानसिक अपंगासाठी राष्ट्रीय संस्था कोणत्या हेतूने स्थापण्यात आली? मानसिक अपंग जे आहेत त्यांच्यासाठी कोणत्या हेतूने स्थापण्यात आली? मानसिक अपंगांसाठी देखभाल प्रारूप विकसित करणे, मानसिक अपंगत्व क्षेत्रात संशोधन करणे आणि मानसिक विकलांगासोबत काम करण्यासाठी मानव संसाधन विकासाला उत्तेजन देणे. तर सर्वच बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 त्याच्यामुळे इथं योग्य मिळतो. शक्यतो अशा प्रश्नामध्ये सर्वच वरीलपैकी सर्वच विधाने बरोबर असतात. थोडंसं असं काहीतरी समाजाच्या विरोधात जाऊन काहीतरी करण्याचं ठरवलं, समजा असं असतं एखादं विधान, समजा बी विधान जे आहे मानसिक अपंगत्व क्षेत्रात संशोधन करणे, तर इथं असतं की मानसिक अपंग जे आहेत त्यांना वाळीत टाकणे. तर हे थोडंसं खूप एक्स्ट्रीम आहे किंवा एक समाजाच्या विरुद्ध आहे ते मूल्यांच्या. तर ते विधान नक्की चुकीचं असणार आहे. पण इथं सर्व मानसिक अपंग जे आहेत त्यांना चांगलं जीवन जगण्यासाठी मदत करतात. तर नक्कीच ही सर्व विधाने बरोबर ठरतात. 132चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 133वा प्रश्न. अंधांच्या शिक्षणाकरता भारतीय ब्रेल तज्ज्ञ समितीने सर्व भारतीय भाषांसाठी, म्हणजे जेवढ्या भारताच्या भाषा आहेत सर्व भारतीय भाषांसाठी एक समान कॉमन ब्रेल संहिता तयार केलेली आहे. आणि त्या ब्रेलला काय म्हणतात तर भारतीय ब्रेल असं म्हणतात. 133चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 134. कारखाने अधिनियम 1948 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. कारखाने संबंधित आहे तर ते बाकीचं संघटना टाळेबंदी किंवा अनुचित कामगार प्रथा असं वाटू शकतं. पण इथं 134चा आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे ए बरोबर आहे. आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण. तर असं विधान बघा कुठे आहे तर 3मध्ये सांगितलेलं आहे, फक्त ए. तर 134चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 135वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष 1999 हे आंतरराष्ट्रीय व्यक्तिवर्ष म्हणून घोषित केले. वृद्ध व्यक्ती वर्ष म्हणून घोषित केले. इंटरनॅशनल इयर ऑफ ओल्डर पर्सन्स 1999 हे. तर संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी 1 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करते. तर वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? असं आहे तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. 1999 जे आहे तर ते आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती वर्ष म्हणून जाहीर केलं होतं
आणि 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघाकडून. तर 135चा आहे पर्याय क्रमांक 3. हे फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. खूप वेळा तुम्हाला जाणवेल समोर की याच्या अगोदर रिपीट झालेले प्रश्न आहेत हे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. 136वा प्रश्न बघूयात. भारत सरकार कायदा 1935 मध्ये प्रथमच डॅश डॅश ही संज्ञा प्रसिद्ध झाली. तर ती झाली होती शेड्यूल कास्ट. बाबासाहेब आंबेडकरांचा याच्यामागे हात होता. तर 1935 मध्ये प्रथमच अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट, म्हणजे याच्यामध्ये पण खूप कॉन्फ्लिक्ट होतं की आपले गांधीजी आहेत ते हरिजन म्हणायचे की वेगवेगळे दलित म्हणायचे, कोणी तर कोणी अनुसूचित जाती म्हणायचं. तर असे वेगवेगळे नाव म्हणत होते जे मागास लोक आहेत त्यांच्यासाठी. तर 136चा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 137. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राची 50-51 मध्ये प्रथम श्रमिक चौकशी करण्यात आली? म्हणजे लेबर इन्क्वायरी. म्हणजे काय आहे लेबर इन्क्वायरीमध्ये किंवा एखादी स्कीम चालवायची असेल तर तुम्हाला अगोदर प्रश्न काय आहेत, समजा विद्यार्थी आहेत, MPSCची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, तर असं म्हणता येईल की MPSC स्टुडंट्स इन्क्वायरी. तर म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम काय आहेत, तुमच्या समस्या काय आहेत आणि त्यानुसार तुम्हाला एखादी योजना सुरू करता येईल का, तर त्यासाठी अशी इन्क्वायरी केली जात होती. तर अशी फर्स्ट लेबर इन्क्वायरी कशा संबंधित झाली होती, तर ती शेती श्रमिक क्षेत्रामध्ये झाली होती 1950-51 मध्ये. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक शेती श्रमिक फक्त बी जो आहे तो 4 मध्ये दिलेला आहे. तर 137चा त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 138वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यात पोंग धरण, हे पोंग धरण जे आहे त्याला महाराणा प्रताप सागर देखील म्हणतात, हा बियास नदीवर आहे राजस्थानमध्ये. तर काय विचारले त्यांनी, धरणामुळे विस्थापित लोकांना वसवले गेले. तर पोंग धरण कोणत्या राज्यात आहे तर ते राजस्थानमध्ये महाराणा प्रताप सागर म्हणतात त्याला, आणि ते बियास नदीवर आहे. 138चा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 139वा प्रश्न. सेंदाई आराखडा हा देखील UPSCला येऊन गेलेला प्रश्न आहे 2017 प्रिलिम्सला. तर सेंदाई आराखडा, सेंदाई फ्रेमवर्क जे आहे तर त्याबाबत कोणते विधाने योग्य आहेत? सेंदाई फ्रेमवर्क. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सेंदाई जपान येथे झालेल्या परिषदेत 18 मार्च 2015 रोजी हा आराखडा मान्य करण्यात आला. आपत्तीमुळे होणाऱ्या जोखमीमध्ये घट यासाठीच्या उपाययोजनांचा हा आराखडा आहे. म्हणजे एखादी आपत्ती जर आली तर त्याच्यामुळे होणारी जोखीम जी आहे, रिस्क, ती कमी करण्यासाठी. आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या ह्योगो आराखड्याची ही पुढची पायरी आहे. या आराखड्यातील तरतुदी सदस्य राष्ट्रावर बंधनकारक असतात. आता एक थोडंसं लक्षात ठेवा इथं तुम्हाला, तर जी ही एखादी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय संघटना असेल किंवा असं कोणतीही आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेल एखादी, तर त्याचे जे हे असतात काही तरतुदी असतात, जे रिकमेंडेशन असतात, ते राष्ट्रावर सहसा म्हणजे 99% हे बंधनकारक नसतातच. राज्यावर म्हणजे देशावर डिपेंड आहे की आपल्याला ते लागू करायचे की नाही. तर हे त्याच्यामुळे इथं चुकीचं आहे, बंधनकारक नसतात ते. तर डी इलिमिनेट करा. आणि वरील विधाने बरोबर आहेत, त्याच्यामुळे 139 आपल्याला पर्याय 3 योग्य मिळतो. ABC बरोबर आहे, फक्त डी चुकीचं आहे. 139 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 140. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती उपयोजना केली आहे? वंचित घटकांसाठी. तर वंचित घटकांसाठी कोणती? जनधन योजना नक्कीच आहे. हरित उद्योग योजना, तर नंतर मेक इन इंडियाचा काय संबंध येत नाही आहे. स्वच्छता योजना नक्कीच, याच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होतो आहे त्याचा. तर ABD असा पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे ABD. 140चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 141वा प्रश्न. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब NCST, तर त्याबद्दल काही विधाने दिलेली आहेत खाली. 2004 मध्ये 89व्या घटनादुरुस्तीनुसार स्वतंत्र राष्ट्रीय अनुसूचित जमाती, म्हणजे अगोदर कसं होतं NCST जो आहे, NCST नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आणि नॅशनल कमिशन फॉर म्हणजे हीच काम करायची शेड्यूल ट्राईबसाठी. पण 89व्या घटनादुरुस्तीनुसार तिला वेगळं केलेलं आहे. ॲक्च्युली ही 89 जी घटनादुरुस्ती आहे 2003ची म्हटलं जातं, पण ती अंमलात आली 2004 मध्ये. तर ती 2004 मध्ये 89व्या घटनादुरुस्तीनुसार स्वतंत्र राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. घटनेतील कलम 338 मध्ये याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. या आयोगामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या व्यतिरिक्त 5 सदस्यांचा समावेश असतो. तर हे चुकीचं आहे. यांच्या व्यतिरिक्त नसून यांना मिळून 5 सदस्य असतात. आणि ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं नाही, पण ते प्रेसिडेंटवर डिपेंड आहे, राष्ट्रपतींवर किती सदस्य किंवा अध्यक्ष असावे त्यामध्ये. तर सध्या 5 मेंबर आहेत, म्हणजे अध्यक्ष आणि सदस्य म्हणून 5 मेंबर असतात त्याच्यामध्ये. तर फेब्रुवारी 2017 मध्ये श्री नंदकुमार साई यांनी या आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. तर आता हे बदललेलं आहे.
तर 141 बघितला आपण, तर हे चुकीचं आहे, म्हणजे सी विधान चुकीचं आहे, सी विधान अयोग्य आहे. अयोग्य विधानच विचारलं आहे त्यांनी आपल्याला, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य असणं गरजेचं आहे. 141 आहे पर्याय क्रमांक 2. याच्याबद्दल इथं बघा तुम्हाला लिस्ट पण दिलेली आहे. सध्याचे लेटेस्ट अध्यक्ष कोण आहेत तर ते हर्ष चव्हाण जे आहेत ते सध्याचे अध्यक्ष आहेत. हर्ष चव्हाण 18 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी इथं म्हणजे कार्यभार स्वीकारलेला आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 142. ओल्ड अँड अलोन हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला, तर जेरेमी टन्स्टॉल जे आहे त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. एक सॅम्पल इथं दिलेला आहे बघा, कॉपी त्याची. तर हे जेरेमी टन्स्टॉल जे आहेत बघा, हा असं पुस्तक आहे त्यांचं. जेरेमी टन्स्टॉल ओल्ड अँड अलोन हे पुस्तक आहे त्यांचं. पर्याय क्रमांक त्यामुळे तिथं 4 योग्य मिळतो. जेरेमी टन्स्टॉल. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी न्यायमूर्ती अग्रवाल आयोगाशी संबंधित आहे. न्यायमूर्ती अग्रवाल आयोगाशी संबंधित आहे. तर अग्रवाल आयोगाशी काय संबंधित आहे? एक प्रकारे काय तर ते अग्रवाल आयोग कशावर गठीत करण्यात आला होता? ते भटक्या आणि विमुक्त जमातींना अनुसूचित जाती जमातीत समावेश करण्यासाठी. इन्क्लुजन ऑफ नोमॅडिक अँड डिनोटिफाईड ट्राईब्स. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 144 प्रश्न. आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आणि त्यांचे काही स्थापना दिल्या आहेत, राष्ट्रीय संस्था. तर इथे मी डायरेक्टली आन्सर सांगतो त्याचं. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. तर त्यानुसार आपण लावू शकतो कम्पेअर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअली हँडिकॅप जे आहे, तर व्हिज्युअली हँडिकॅप्ट डेहराडूनला आहे. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिकली हँडिकॅप्ट ती कोलकाता येथे आहे. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटली हँडिकॅप ती मेंटली हँडिकॅप्ट सिकंदराबादमध्ये आहे. आपण हे अगोदर देखील बघितलेलं आहे सिकंदराबादचं. अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हिअरिंग हँडिकॅप ती मुंबईमध्ये आहे. त्यामुळं 144 पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 145. महाराष्ट्र शासनाच्या भूकंप पुनर्वसन धोरणानुसार खालीलपैकी मदतीचा कोणता निकष आहे? तर हा अशी खेडी की जेथे 70% जास्त घरांची वर्ग 4 व 5 हानी झालेली आहे ती नवीन जागेवर स्थापित करणे व नवीन बांधकाम करणे हे आहे त्याच्यामध्ये. पण हे बी विधान जे आहे ते चुकीचं आहे. अशी खेडी जिथे 55% जास्त घरांची हानी झाली आहे ती नवीन जागेवर स्थापित करणे व नवीन बांधकाम करणे चुकीचं आहे. तर फक्त ए विधान बरोबर आहे. त्याच्यामुळं 145 पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 146 प्रश्न. प्रत्येक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात म्हणजे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात खालीलपैकी कोणते सदस्य असतात? तर फक्त अध्यक्ष असणं हे थोडंसं लगेच कळून येतं चुकीचं आहे ते. वरीलपैकी कोणतं नाही असं कसं होईल? काहीतरी तर असेल. 2 सदस्य ज्यामध्ये एक महिला सदस्य असेल हे देखील चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. एक अध्यक्ष आणि 2 सदस्य ज्यामध्ये एक महिला असेल. 146 पर्याय क्रमांक 3 इथे योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 147. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत जास्तीची किंमत. मग जास्तीची किंमत म्हणजेच काय? तर त्याची व्याख्या दिलेली आहे त्यांनी. ती कोणत्या किमतीपेक्षा जास्त म्हणजेच काय? तर वस्तूवर दर्शवलेली किंमत असेल. समजा एखाद्या वस्तूवर 10 रुपये किंमत असेल आणि तुमच्याकडून एखादा दुकानदार 11 रुपये घेत असेल तर ती जास्तीची किंमत म्हणता येईल. मग तर त्यावेळेच्या प्रचलित कायद्याने ठरलेली किंमत याच्यापेक्षा जास्त किंमत ती देखील जास्तीची किंमत गणली जाते. वस्तू ज्या खोक्यामध्ये बंद असेल त्या खोक्यावर दर्शवलेली किंमत ती देखील जास्तीची किंमत असते. आणि व्यापाऱ्याने त्याच्या दुकानात फळ्यावर लिहून दर्शवलेली किंमत त्याच्यापेक्षा जास्त आकारली जात असेल तर ती देखील जास्तीची किंमत आहे. त्याच्यामुळं आपण इथं बघितलं तर सर्वच बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व. 147 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 148 प्रश्न. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 नुसार जोड्या लावा विचारले त्यांनी. तर हे संबंधित प्रश्नाचं आहे त्याचप्रमाणे जोड्या आहेत. 148 पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. तर 21B मध्ये जे आहे तर ते तक्रारदार आहेत. Fमध्ये दोष आहेत. Jमध्ये निर्माता आणि Mमध्ये व्यक्ती आहेत. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 149 प्रश्न. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत संरक्षण लाभलेल्या हक्कामध्ये पुढीलपैकी कोणता हक्क ग्राहकाला उपलब्ध नाही? आता नाही थोडंसं कॉमन सेन्स लावायचं. ग्राहक शिक्षणाचा हक्क असणं गरजेचं आहे. विकलेल्या वस्तू प्रत आणि शुद्धता याविषयी माहिती मिळण्याचा हक्क असलाच पाहिजे. असं काही चुकीचं वाटत नाही. अनुसूचित व्यापार पद्धती आणि अनावश्यक पिळवणुकीच्या विरुद्ध दाद मागण्याचा हक्क असलाच पाहिजे. नजीकच्या दुकानात ब्रँडेड वस्तू स्वस्तात उपलब्ध असण्याचा हक्क असं कुठं असतं आहे? म्हणजे आम्ही एडी. तर पर्याय क्रमांक 4 त्याच्यामुळे इथे योग्य आहे. 149 आहे पर्याय क्रमांक 4. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 150. ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये डॅश डॅश कलम आणि डॅश डॅश प्रकरणाचा समावेश आहे. हे फॅक्च्युअल डेटा आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 31/4 पर्याय क्रमांक 2 जो आहे तो तिथे योग्य आहे. 150 आहे पर्याय क्रमांक 2.
तर अशा प्रकारे 150 प्रश्नापर्यंत आपण आलेलो आहोत. तर नक्कीच याच्यातले खूप सारे प्रश्न आपण आता येणाऱ्या पेपरमध्ये बघू रिपीट होताना दिसणार आहेत. तर नक्कीच तुम्हाला हे लेसन कसं वाटलं किंवा ही सिरीज कशी वाटली, याच्यामध्ये अजून काय सुधारणा हव्या आहेत का तुम्हाला, किंवा अजून कुठल्या टॉपिकवर आपण लेसन घेणं किंवा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर थँक्यू सो मच.